अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने सीए ललित पोफळेंकडून पैसे उकळले गेलेत। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनावही रचला गेल्याची माहिती आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। तर पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे विश्वस्त, आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांच्याकडे होती। आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे सुद्धा समोर येण्याची शक्यता। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, हा कितवा गुन्हा दाखल झालेला आहे? कारण की रोज एक ना एक गुन्हा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे आता आणखी कुठे मिळण्याची शक्यता? खरं म्हणजे लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अशोक खरात हा अटकेत आहे आणि त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी विविध जणांनी फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्याच संस्थेत असलेले विश्वस्त ललित पोफळे जे सीए आहेत त्यांनी देखील नाशिकमध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांची देखील या सगळ्या काळामध्ये चौकशी झाल्याची माहिती होती। एसआयटीने देखील त्यांच्याकडनं काही माहिती घेतल्याची बाब समोर आलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सीए यांना कशा पद्धतीने अशोक खरात याने गंडा घातलेला होता। कुटुंबातील आणि स्वतःला मरणाची भीती दाखवत त्यानं जवळपास 8 ते 9 कोटी रुपयांचा हा गंडा घातलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर आता खरातच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आता पुढील तपास कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। हो, या सगळ्या तपासाचे ताजे अपडेट्स घेत राहू किरण। धन्यवाद दिलेल्या ताज्या माहितीसाठी।